प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया फार अलर्ट आहे. कशाला सांगायचे, खरं आहे ते सांगितलं मीडिया तर ते अलर्ट होतील. बरोबर आहे ना. मनातलं कधी येतं मीडिया बिडिया काय नाही, समोर खरं असं तरी सांगावं त्याने. त्याच्या घ्यायला लावा ना. किरण किरण इकडचा कोण आहे? किरण दुसरा कोण आहे तो? काय वस्तुस्थिती ते सांगा जरा. ओके, आणखी काय प्रश्न विचारायचं विचारा. नाही बघा, आयुक्त संदर्भात त्यांनी बाजू सांगितली. फार तर म्हणजे योग्य वेळी त्या आमच्या अनिता पाटील मॅडम आहेत संचालक, तुमच्याशी परत त्यांना एकदा मी डायलॉग करायला सांगतो मी. ओके सर, लॉ अँड ज्युडिशियल डिपार्टमेंटने सर्वोच्च न्यायालयाला पत्र, आपला अधिवक्त्याला पत्र देखील दिलेलं आहे त्या संदर्भात की SLP दाखल करावी म्हणून, पण त्यापुढे काही कारवाई झाली काय? आता फार उशिरा दिलेली. काय बोलतो मी, बैल गेला आणि झोपा गेला असा प्रकार आहे तो. म्हणजे बॉल गेला, बेल म्हणजे उडवली आणि मग आपण बॅट सरकवतो, तसा प्रकार आहे तो. मला वाटतं मी बरंच बोललो. आणखी काही प्रश्न असेल तर सांगा. सर, दुसरा प्रश्न अमेझॉनच्या त्या संदर्भामध्ये ज्या ठिकाणी शिवसेनेच्या मंत्र्यांचे किंवा शिवसेनेचे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी भाजपचे मंत्री किंवा भाजपचे आमदार उपस्थित नसतात किंवा त्यांना निमंत्रणच नसतं. दुसरीकडे भाजपचे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी शिवसेनेचे मंत्री किंवा आमदार उपस्थित नसतात. हे जे ठाणे जिल्ह्यात जे गेल्या 5-6 कार्यक्रमांमध्ये झालेलं आहे त्याबद्दल काय वाटतं? हे वितुष्ट का नेमकं निर्माण झालं? नाही म्हणजे मला ज्या ठिकाणी बोलवलं तर म्हणजे सन्मानानं ॲज पर प्रोटोकॉल मी गेलेलो आहे. आता कोणी का नाही गेलं मला नाही माहिती. परिवहन मंत्र्यांचा काल कार्यक्रम झाला, तुम्हाला निमंत्रण होतं पण आपण नव्हतं. कुठे कार्यक्रम झाला? तिथेच गडकरीमध्ये. कसला कार्यक्रम होता तो? रिक्षावाल्यांनी नाही माझं मला आमंत्रण आलं तर मला आलं तर का नाही. म्हणजे निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव आहे म्हणजे याचा अर्थ काय आमंत्रण पोचतं असं नाहीये. आता हे आम्ही माझी दोन्ही पी आहेत, माझी OSD आहेत, आम्हाला आमंत्रण नाही आलं. आणि दुसरे ठीक आहे, तर तो उत्तर भारतीयांचा जो काय रिक्षाचा काय म्हणजे त्यांना प्रशस्त पद्धत देण्याचा ना, ठीक आहे, ठीक आहे. प्रोटोकॉल प्रमाणे सगळ्यांची नावं टाकावं लागतं, ऐकला का. आणि मला आमंत्रण, माझा राग पण नाही आणि मला काय ते मी तक्रार पण नाही करत. हे होतं असं कधी कधी. पण वितुष्ट काहीच अजिबात हे बघा, प्रश्न असा की शेवटी मान सन्मानाच्या गोष्टी करून वादविवाद उडवण्यापेक्षा समाजाकरता आपल्याला काम करायचं म्हणून काम केलं पाहिजे. आमचा तो कार्यक्रम झाला, आनंद आहे. ओके, नमस्ते. यांना तुम्ही असा प्रश्न विचारत माहित होतं, त्यांना नव्हतं. त्याने गोष्ट मी सांगितली नाही. मी याकरता मंत्रालयात स्पेशल मीटिंग बोलवली. SS मिलिंद म्हैसकर जे न्यायालयामध्ये जे अधिकारी जातात त्या अधिकाऱ्यांसोबत बोलवलं होते. 3 वकील होते. त्यांना सांगितलं कुठल्याही कॉस्टमध्ये आपल्याला आपली बाजू तिथे मांडायची आहे. आता काही कारण परत्वे ती प्रॉपर टायमाला रीच झालेली नाही, ही गोष्ट खरी आहे. नंतर आता बाब अशी आहे की उद्याला आत्ता जरी वन विभागाची जर गेली ना तर त्याच बेंच समोर जाईल. कोणासमोर? आणि ते न्यायालयात नाही, चेंबरमध्ये निवाळा देऊन टाकते. त्याच बेंच समोर जाईल. मग एका माणसाने एक जी स्टेटमेंट केली तो परत तो बदलेल का स्वतःची स्टेटमेंट? नाही बदलणार. झालेलं आहे. त्यानंतर आता असं कळतं की त्या ठिकाणी त्रास होणार आणि बाळकुंचे निवासी ठाणेकर हे सगळे त्या ठिकाणी आंदोलन करून झालं, मात्र कोण ऐकत नाही. हे बघा, बाब अशी आहे की
डेटा सेंटर निर्माण करणं ही आपल्याकडचं डेटा सेंटर आता आपल्याकडे जगातल्या दुसऱ्या देशातल्या लोकांचा सुद्धा जो माहितीचा साठा आहे तो इथं होणार आहे. मला सुरुवातीला वाटलं की बा आपल्या देशातलीच डेटा सेंटर आपल्या देशात राहावा. आता डेटा सेंटरच्या परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात वीज लागते त्या डेटा सेंटरला, पाणी लागतं आणि त्याच्यामुळे उष्णता निर्माण होते आणि त्याचे जे फॅन चालतात त्याचं आवाज म्हणजे नॉईज पोल्युशन तिथं होतं. डेटा सेंटर पाहिजे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची इच्छा आहे, परंतु नागरी वस्तीमध्ये तो नागरिकांच्या जीवनाला बाधकच होईल असं माझं मत आहे. हे माझं व्यक्तिगत मत आहे आणि म्हणून त्यांचं दिलेलं निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मी निदर्शनात आणून त्यांच्या व्यथा कथा मांड आणि मी त्यांना सांगितलं की शेवटी नुसती प्रशासकीय यंत्रणेकडून किंवा पॉलिटिकल अँगलने तुम्ही प्रयत्न करतानाच त्या ठिकाणी न्यायालयामध्ये सुद्धा जाण्याची भूमिका त्यांनी घेतली पाहिजे, कोणी त्या घटकांनी. आणि मी त्यांना आपल्यासमोरच सांगितले त्यांना, म्हणजे तिन्ही स्तरावर तुम्ही प्रयत्न करा. न्यायालयाला निश्चितपणे जर एअर पोल्युशन आणि नॉईज पोल्युशन त्याच्यामुळे जर का त्या ठिकाणी लोकांच्या जीवनावर परिणाम होणार असेल तर माननीय न्यायालय त्याला निश्चितपणे लोकांना प्रतिसाद देईल. ठाण्यातला एक तिसरा विषय आहे नागरिकांच्या विरोधाचा, तो म्हणजे रिंग मेट्रोचा. रिंग मेट्रोला अनेक नागरिकांचा, अनेक संस्थांचा विरोध आहे. इव्हन अभय ओक किंवा अनिल काकोडकर यासारखे जे मोठे प्रतिष्ठित व्यक्ती त्यांनी देखील सांगितलेलं आहे की याऐवजी 500 कोटी खर्च करा त्या 12,000 कोटींच्या ऐवजी आणि चांगले रस्ते बनवा, ते चांगले होईल. ते रिंग मेट्रोमुळे ऑलरेडी प्रॉब्लेम होतो नागरिक. प्रॅक्टिकली रिंग मेट्रोचं काय स्ट्रक्चर आहे याचा मी अभ्यासच नाही केला. मी जर तो अभ्यास करेन मी आणि मग नंतर आपल्याला त्याच्यावर भाष्य बोलेन की आता मी अभ्यास न करता त्या ठिकाणी भाष्य करणं उचित होणार नाही. ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील आता करवाढीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. आता त्याने आमच्या लोकांनी तुम्ही विरोध केला. मी त्या ठाणे महापालिकेचा मला कशाला प्रश्न विचारतो? आहेत ना ते आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, उपमहापौर आहेत. मुद्रांक शुल्क तुम्ही लावताय हा. प्रॉपर्टीवर, तर हस्तांतरण शुल्क महापालिकेचा विषय येतो कुठून? बरोबर आहे. कसं काय कसला संबंध? तुम्ही फक्त टॅक्स ट्रान्सफर करता, त्याच्याकरता तुम्ही 50,000 रुपये घेणार 1 कोटीच्या मालमत्तेला, पूर्णपणे चुकीचं असेल. ओके बंधूनो, मित्र पक्ष म्हणून सोबत आहात, सत्तेमध्ये सोबत आहात, तरी देखील नगरसेवकांचा असा आरोप होतोय की आम्हाला न सांगता हा विषय तुम्ही रेटून नेलेला आहे. पण मित्र पक्ष म्हणून तुमचं काय आता ते प्रश्न तुम्ही यांना खाजगी नंतर विचारा ना बाळांनो. एक अजून एक प्रश्न लोक आलेले आहेत. वेगवेगळ्या समस्या मांडल्या. तर पहिलाच जो विषय होता तो TDR संदर्भातला होता, वन विभागाच्या. त्यांचं काय म्हणणं होतं आणि आपण काय आश्वासन दिलं? हे बघा, बाब अशी आहे की हा जो TDRचा घोटाळा झाला असं लोकांचं म्हणणं आहे किंवा या लोकशाही न्यूजवर तर जोरदार चालली होती. तिथे फोटो माझा लावला होता, जसा की हा TDR घोटाळा गणेश नाईकनेच केलाय. डायाभाई आणि कंपनी या लोकांनी महसूल विभागाच्या सहाय्यक आयुक्ताला कन्व्हिन्स केलं किंवा त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि त्यांनी तिथून ऑर्डर घेतली की या लोकांना TDR द्यावा. ती ऑर्डर महापालिकेच्या आयुक्तांपर्यंत पोहोचली. आयुक्तांनी त्याच्यावर लक्ष घातलं नाही आणि म्हणून ती डायाभाई आणि कंपनी, काही ठिकाणी डायाभाई आहे, काही ठिकाणी डायाभाई आणि कंपनी, हे थोडंसं कन्फ्युजन करण्याचा तो प्रकार आहे. जरा तुम्ही जरा तपशील जरा अधिक तपासून घ्या. आणि मग मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला की यांना TDR देण्यात यावा आणि ती ऑर्डर सुद्धा माननीय आयुक्तांकडे त्याने आणली. तरी सुद्धा आयुक्तांनी काय त्याच्यात काय म्हणजे कारवाई केली नव्हती. परत ड्यू कोर्स ऑफ टाइम मध्ये परत ते मग सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टातून सुद्धा त्याने ऑर्डर आणली. आता
बाब अशी आहे की ही जी ज्या पर्पजसाठी ही TDR देण्याचं ठरलं, तर त्या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या DP प्लॅनमध्ये गार्डन म्हणून त्याचा उल्लेख केला. ऑलरेडी तो संजय गांधी उद्यानाचाच भाग होता. म्हणजे तिथं कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी काय संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जायला कोणाला मनाई नाहीये. सगळी जनता जाते आणि इकडे जाताना तर पैसे पण लागत नाहीत कुठल्या या ठाण्याच्या भागामध्ये. असं असताना लोकांचं म्हणणं असं तुम्ही मगाशी बघितलं की सेव्ह SGNP असे जे काही लोक आले होते त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी झाडं तोडतायत, कुंपण घालतायत वगैरे वगैरे वगैरे. इको सेन्सिटिव्ह झोन मधली जागेचा TDR दिला जात नाही असा माझा समज आहे. आता हा TDR ऑलरेडी तिथे ती मोकळीच जागा होती. मला ते काही लोकांनी विचारल्यानंतर फार तर काय त्याला मोबदला काहीतरी मिळाला पाहिजे होतं कोणाला, डायाब अँड कंपनीला. मी म्हटलं विनोदानेच म्हटलं की मग त्या डायाबाईंनी आणि कंपनीने तिथे ऑक्सिजन पार्क करायला पाहिजे होता, सुगंधी पार्क करायला पाहिजे होता आणि 50 रुपये 100 रुपये एंट्री ठेवायला पाहिजे होती. म्हणजे त्यांचं उत्पन्न सुरू झालं असतं. आता हे 2700 कोटी तो 4000 कोटीचा आहे. TDR कितीचा आहे, तिची वर्थ किती आहे? 4000 कोटीचे. ज्या ठाणे महानगरपालिकेच्या नागरिकांना ज्या जागेचा वापरच होणार नाही, पूर्वी खुली हवा ती पूर्वी पण मिळत होती, ज्याचा वापरच होणार नाही अशा जागेकरता ठाण्याच्या लोकांनी या TDR म्हणजे काय, क्षेत्रफळ वाढणार, क्षेत्रफळ वाढणार म्हणजे फ्लॅट वाढणार, फ्लॅट वाढणार म्हणजे लोकसंख्या वाढणार. मग ठाण्याच्या जनतेने हा भार का सहन करावा? आता ठाण्यातले लोक पण कोर्टामध्ये जाणार आहेत. आमच्या नवी मुंबईमध्ये कॉन्शियस सिटीजन फोरम नावाचं एक ऑर्गनायझेशन आहे. ते लोकांनी सगळी तयारी केली आणि बहुतेक 4-5 दिवसामध्ये ते रजिस्टर करतील. रजिस्टर होणं, त्याच्यानंतर ती सुनावणीला येणं, व त्याच्यावर स्थगिती मिळणं वगैरे हा प्रोसेस आहे. परंतु जनता जागृत आहे. मी त्या लोकांचं अभिनंदन केलं. त्या लोकांचं कुठेतरी आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून नको ती नाटकं करून अशा प्रकारची यंत्रणा राबवणं हे उचित नाही आणि ह्या गोष्टीचा फार समाजामध्ये निषेध होत आहे. आता करणारे करते करविते कोण आहेत मला नाही माहिती. आता तुम्ही पत्रकार बांधव, तुम्ही जागृत आहात, तुम्ही शोधा आणि ज्याचं बिल असेल त्याला स्टिकर लावून टाका. पण मी या गोष्टीच्या विरोधात आहे. आता त्या दिवशी म्हणजे लोकशाहीचे गणेश नायडू ना मालक, तर त्यांना कोणी संजू नायकांनीच फोन केला, अरे क्या साहेबांचे फोटो लावलाय आणि 2700 कोटी रुपयाचा TDR घोटाळा, तर त्याने ते बिचाऱ्यांनी बंद करायला लावले. मला समजलं मी चालू ठेवा की गणेश नाईकने किती भ्रष्टाचार लोकांना समजू द्या, फोटो सहित चर्चा होऊ द्या. चर्चा झाल्याशिवाय या गोष्टीला न्याय मिळणार नाही. आणि मग आता मग माझं म्हणणं ते एवढंच आहे. आता कोणी त्याने मनोज प्रधान मगाशी बोलला की वन खातं गेले. वन खात्याच्या आमच्या अधिकाऱ्यांनी सगळ्या प्रोसेस केल्या, पण काही लोकांनी दिरंगाई केली. तर काही लोकांनी दिरंगाई केली की तुम्ही पण शोधून काढा जरा. काय तुम्हाला सुद्धा काम पाहिजे की नाही थोडंसं शोधण्याचं? एक त्याच्यामध्ये ज्यावेळी महासभेमध्ये हा विषय झाला, ठाण्याच्या महासभेमध्ये आघाडी उपमहापौर वगैरे सगळे आहेत, आयुक्तांनी ऑन रेकॉर्ड हे सांगितलं की मी शेवटच्या दिवसापर्यंत वन विभागाशी प्रयत्न केला, वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललो, पण वन विभागाने यामध्ये से दिला नाही, म्हणून माझ्यावर दबाव आला आणि मी TDR मग शेवटी इश्यू केला, कारण की माझ्या विरोधात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. आणि त्यांनी असं देखील एक मिनिट नाही अर्धा मिनिट. या बाबतीमध्ये वन विभाग म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्कच्या संचालिका आहेत अनिता पाटील, त्यांना फोन लावून द्या रे. त्यांनी असं देखील जरा सांगितलं आता की- तेच तुम्ही घ्या ना तर. बरोबर. त्यांनी असं देखील सांगितलं, मी व्हॉट्सअपचे माझे चॅट देखील दाखवतो, मी त्यांना किती वेळ रिक्वेस्ट आता केली. त्या अनिता पाटील मॅडम त्या तिथल्या डायरेक्टर आहेत. व्हॉट्सअप त्यांचं व्हॉट्सअप हा नॉर्मल त्याच्यात होत नाही.